जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या आरन स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण संपूर्ण जे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी प्लॅन बी का हा महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा स्पर्धा परीक्षा शिपाई या पदासाठी उच्च न्यायालयासाठी ज्या जागा निघाल्या त्यासाठी जास्त वय असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त असणार आहे. कारण तिथं ज्या पद्धतीने मेसेज येत आहे किंवा ज्या पद्धतीने ईमेल येत आहे, कारण विद्यार्थी विचारत आहेत की सर माझं वय इतकं आहे, स्पर्धा परीक्षामध्ये अपयश आलं, आर्थिक परिस्थिती अशी होती किंवा 1-2 मार्कांनी मी राहिलो किंवा येणाऱ्या आर्थिक संकटांना तोंड देऊन मी शिकत आलेलो आहे, घरच्यांचा दबाव होता म्हणून आज असंघटित जे आहे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये मी काम करतो, निश्चित असा पगार नाही, परंतु तरीही मी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या नोकरी किंवा तो जॉब पकडून मी स्पर्धा परीक्षा करतो म्हणून अपयशी ठरत आहे. अशा संपूर्ण गोष्टीला प्लॅन बी तुमचा तयार असला पाहिजे. आणि प्लॅन बी म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो, LLB करणं मस्ट असतं. जर तुम्ही BA बॅकग्राऊंडमधून असाल किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षा करताना 3 ते 4 वर्ष तुमची वाया गेले आहेत किंवा तुमचं वय जास्त आहे आणि तुम्ही आज नोकरीला सुद्धा नाही आहे किंवा कुठल्या जॉबला सुद्धा नाही आहेत, तुम्ही सतत स्पर्धा परीक्षेच्या तयारीत राहत आहात, या संपूर्ण गोष्टीला एक प्लॅन बी तयार ठेवणं महत्त्वाचं असतं. कारण आपलं वाढतं वय, त्यानंतर आपल्या घरच्यांचा दबाव, आपली आर्थिक परिस्थिती, आपल्याला जॉब मिळणं, त्यानंतर कुठलाही जॉब करणं, त्यानंतर संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या सरकारी नोकरीच्या भोवताली फिरत असतात. म्हणून प्लॅन बी जो आहे विद्यार्थी मित्रांनो, तो तुमचा तयार ठेवायला पाहिजे. तर LLB कुणी करावे? तर पहिला प्रश्न आहे तुमचा, LLB कुणी करावे? तर ज्या विद्यार्थी मित्रांचं BA असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांचं स्पर्धा परीक्षामध्ये 2 ते 3 वर्ष गेलेले असतील, ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल, त्या विद्यार्थ्यांनी जर LLB केलं तर त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं येणाऱ्या भविष्यकाळात. त्यानंतर LLB करून काय बेनिफिट मिळतात? तर खूप बेनिफिट मिळतात. कारण काही ज्या पदभरती आहेत त्या पदभरती फक्त LLB किंवा ॲडव्होकेटसाठी असतात. त्या पदभरतीसाठी तुम्ही इलिजिबल होतात. तिथं एजसुद्धा मॅटर करत नाही जास्त, कारण एजसुद्धा जास्त असतं तिथं. जे 43 ते 45 वयपर्यंत तुम्ही तिथं स्पर्धा परीक्षा देऊ शकतात. त्यानंतर एक सरकारी वकील म्हणून सुद्धा तुम्ही तिथं APP म्हणजे असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरमध्ये सुद्धा तुम्ही तिथं जाण्याचा तुमचा एक मार्ग मोकळा होतो. त्यानंतर ज्युडिशियरीमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकतात 3 वर्षाच्या प्रॅक्टिसनंतर. इतर अशा ज्या बँकिंग असतात किंवा सरकारी ज्या कंपन्या असतात किंवा तुमच्या ज्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्या कंपन्या असतात तिथंसुद्धा तुम्ही लॉयर म्हणून तिथं तुम्ही हायर होऊ शकतात किंवा तुम्ही स्वतःचा एक कन्सल्टन्स तुम्ही ओपन करून किंवा तुम्ही ॲज अ ॲडव्होकेट म्हणून तुम्ही तुमचे स्वतःचे केस हँडल करू शकतात. त्यानंतर LLBसाठी CET महत्त्वाची असते का? तर हो, ही जी LLB आहे महाराष्ट्रासाठी LLB, त्याच्यासाठी MHCET म्हणून दरवर्षी MHCET घेतली जाते. त्या MHCETमधून तुमचा स्कोअर येतो, त्या स्कोअरच्या माध्यमातून तुमचा नंबर गव्हर्मेंट ॲडेड किंवा अनॲडेडमध्ये तुमचा नंबर लागतो. आणि त्या अनुषंगाने जर तुम्ही 12वी नंतर जर BA LLB करत असाल तर तुम्हाला 5 वर्ष लागतात. आणि जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल कुठल्याही स्ट्रीममधून तर तुम्हाला 3 वर्ष लागतात. ह्या 3 वर्ष आणि 5 वर्षासाठी CET जी आहे ती कंपल्सरी असते. विदाऊट CET तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकत नाही. त्यानंतर LLB झाल्यानंतर ॲडव्होकेट कसे बनावे? आता तुमचं LLBला ॲडमिशन झालं, त्यानंतर तुमचं 3 वर्ष कंप्लीट झाले किंवा तुमचे 5 वर्ष कंप्लीट झाले, त्यानंतर मग तुम्हाला महाराष्ट्र बार काउन्सिल, महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यानंतर तुम्हाला ती सनद जी आहे ती ऑनलाईन स्वरूपात मिळते, तुम्हाला ईमेलवर पाठवली जाते. त्यानंतर ती सनद मिळाल्याच्या 2 वर्षाच्या आत तुम्हाला AIB परीक्षा जी आहे ती पास करावी लागते. ती AIB परीक्षा तुम्ही पास झालात की तुम्ही ॲडव्होकेट झालात. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की 3 वर्ष प्रॅक्टिस मॅन्डेटरी आहे का? तर हो विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला जज बनायचं असेल किंवा ज्युडिशियरीमध्ये तुम्हाला जायचं असेल, तुम्हाला चांगल्या पोस्टवर जायचं असेल तर 3 वर्ष प्रॅक्टिस जी आहे ते आता जे सुप्रीम कोर्टचे निर्णय आहेत त्यानुसार 3 वर्ष प्रॅक्टिस तुम्हाला लागतं. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर CETमध्ये किती स्कोर आणावा? तर गव्हर्मेंट कॉलेज ऑफ लॉ, कारण जे तुमचं चर्चगेटला आहे, मुंबईला आहे, ते ज्याला आपण GLC म्हणतो, त्यासाठी जे विद्यार्थी इलिजिबल आहेत
तिथं त्या विद्यार्थ्यांना जर जायचं असेल तर त्यांना चांगले मार्क्स लागतात. त्यामुळे MSCIT कधी होईल किंवा MSCIT लॉ कधी होईल, लॉसाठी जे विद्यार्थी इलिजिबल आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची जे टेंटेटिव्ह डेट आहे ते मी देतो. ते म्हणजे प्रथम म्हणजे असं, जर तुम्ही LLB 5 इयर्ससाठी जर इलिजिबल असाल किंवा 5 इयर LLB जर तुम्हाला करायचं असेल तर 8/5/2026 जी आहे तुमची एक्झामची डेट आहे. याच्या 2 ते 3 महिन्यात म्हणजे जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये तुमचं नोटिफिकेशन येऊ शकतं आणि ज्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये तुमचं नोटिफिकेशन तुम्ही फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर तुमचा जो पेपर आहे तो मेमध्ये होऊ शकतो. ज्यांनी 2026-27साठी LLB करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बाब असणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन केलं असेल किंवा त्यांना LLB 3 वर्षाचं जर CET द्यायची असेल, त्यांना LLB करायचं असेल तर त्यांच्यासाठी एप्रिल महिन्यात त्यांची जी आहे ती 1 एप्रिल ते 2 एप्रिल अशा 2 दिवशी त्यांची एक्झाम होऊ शकते. कारण LLBला जाणारे जे विद्यार्थी असतात त्यांची संख्या खूप जास्त असते. ग्रॅज्युएशन केलेले विद्यार्थी असतात. त्यानंतर जे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असतात त्यांना लेट समजतं, त्यांचे 3-4 वर्ष जातात. त्यानंतर मग त्यांना वाटतं की आपला प्लॅन बी म्हणजे LLB आणि ॲडव्होकेट म्हणून आपण जर कुठं व्यवस्थित जर आपण कुठं न्याय देऊ शकतो तर आपण ॲडव्होकेट बनलं पाहिजे किंवा LLB केलं पाहिजे असा त्यांचा विचार असतो. मग ते विद्यार्थीसुद्धा LLB 3 वर्षाच्या कोर्साकडे वळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्लॅन बी जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही CET देण्याचा विचार करू शकतात आणि तुमच्यासाठी हा चांगला एक प्लॅन बी असू शकतो. जर तुम्ही सिलेक्ट झालात तर वेल अँड गुड आहे. जर तुमचं सिलेक्शन नाही झालं कुठल्याही सरकारी नोकरीत तर तुम्ही प्लॅन बी जो आहे तुमचा LLBकडे तुम्ही एकदा तरी त्याचा विचार करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जे फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत, जे विद्यार्थ्यांचं वय वाढलेलं आहे किंवा जे विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळत नाही लवकर किंवा जे विद्यार्थी सतत प्रयत्न करत आहे परंतु अपयश त्यांना मिळत आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी जो आहे हा व्हिडिओ महत्त्वाचा होता. जर तुम्हाला LLBच्या कुठल्याही स्टेपवर किंवा कुठल्याही गोष्टीची जर तंतोतंत माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला मेल करू शकतात. मी तुम्हाला नक्कीच त्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करेल. चला विद्यार्थ्यांनो, मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद. CETसाठी जे आहे जेव्हा नोटिफिकेशन येईल ते नोटिफिकेशन मी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला व्यवस्थित स्पष्ट करून सांगेल की पर्सेंटेज काय असतं किंवा मार्क्स कसे येतात किंवा फॉर्म कसा भरायचा. त्यासाठी तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. आणि आपलं जे एक टेलिग्राम चॅनल आहे तिथे तुम्ही जॉईन होऊ शकतात. ज्या टेलिग्राममार्फत तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे किंवा काही इन्फॉर्मेशन जर राहील तर ती तुम्हाला तिथं मिळू शकते. चला विद्यार्थ्यांनो, मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद.